माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावात या ठिकाणी गावाच्या वतीनं मतदान चाचणी प्रक्रिया करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसत आहे. मात्र प्रशासनाने 144 अंतर्गत कारवाईचे आदेश देऊन संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या ठिकाणी पत्रकार व सोशल मीडिया अतिशय मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. प्रशासनाने आतापर्यंत कोणासही मतदान करू दिलेले नाही. माळशिरस तालुका आमदार उत्तमराव जानकर हे या ठिकाणी रात्रीपासून उपस्थित आहेत. काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे प्रतिनिधी अनिल खंडागळे यांनी घेतलेले आहेत. पाहूयात काय म्हणतायत ते आणि काय आहे तिथली परिस्थिती. आणि याचे परिणाम राज्याला आणि यांना लोकशाहीला परवडणारे भविष्यात नसणार आहे एवढं मात्र मी या निमित्तानं एक आठवड्याभरामध्ये आम्ही प्रांत कार्यालयावर मोठा मोर्चा काढून उत्तमराव जानकर साहेबांचा विजय असो. उत्तमराव जानकर साहेबांचा विजय असो. मी मार्कडवाडी ग्रामस्थ हनुमंत तुकाराम वाघमोडे. गेल्या 4 दिवसापूर्वी मार्कडवाडी ग्रामस्थांनी या पाठीमागं 20 तारखेला झालेल्या इलेक्शनच्या प्रक्रियेमधील मार्कडवाडी ग्रामस्थांनी दिलेले मत हे योग्य उमेदवाराला गेलं नाही असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या दिवशी मतमोजणीनंतर जो निर्णय आला त्या मार्कडवाडीच्या मतदानाचा निर्णय हा चुकीचा वाटला ग्रामस्थांना. आणि त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला की आपण आपलं मत नक्की हे असंच झालेलं आहे का यासाठी पुन्हा फेर मतदान घेऊन बॅलेट पेपरवरती फक्त ग्रामस्थांच्या लेवलला आणि ग्रामस्थांच्या विचारानं अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलं आणि एक मताने ठराव करून ग्रामस्थांनी ते मतदान आज 3 डिसेंबरला घेण्याचं ठरवलेलं होतं. सकाळी 8 वाजता सर्व तयारी पूर्ण झालेली असताना सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असताना प्रशासनानं शासनानं पोलीस फोर्सनं या ठिकाणी ग्रामस्थांवरती 144 कलम लागू करून ते मतदान थांबवण्यासाठी प्रयत्न केला आणि फार मोठा दबाव या ठिकाणी आणलेला आहे. परंतु हा दबाव किंवा हे बळजबरी हे लोकशाहीला घातक आहे. माणसांना ग्रामस्थांना आम्हाला असं वाटत होतं फक्त आमचं मत आजमावचं आहे. हे कुणाच्या शासनाच्या विरोधात नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, परंतु आमचंच मत खरं आमच्या माणसाला आम्ही ज्यांना मत दिलं त्यांना मत गेलं का अशा प्रकारचा कल फक्त आम्हाला पाहायचा होता. आणि तो कल आम्ही आमच्या स्वखर्चानं या ठिकाणी प्रक्रिया घेऊन पार पाडणार होतो. सर्व तयारी पूर्ण केलेली होती ग्रामस्थांनी स्वखर्चातून आणि ती प्रक्रिया थांबवण्याचं काम मगाशी 144 कलम लावून शासनानं केलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. खरोखर हे मतदान थांबवायला नको होतं. सगळे ग्रामस्थ आनंदानं उत्साहानं या ठिकाणी महिला वर्गसुद्धा उत्साहानं आपल्या मनातलं जे मत आहे ते देण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होते. परंतु हा निषेध आहे
या प्रशासनाचा, या शासनाचा, ह्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध आहे की अशा प्रकारचं कृत्य ग्रामस्थांच्या विरोधात करायला नको होतं. ग्रामस्थांना भीती घालून एक जरी मत झालं तरी सुद्धा ते मत देणाऱ्या व्यक्तीला आम्ही गुन्हा दाखल करू अशा प्रकारचा आदेश माईकवरून त्यांनी सगळ्यांना सांगितला. आणि ग्रामस्थ खेडेगावातले ग्रामस्थ भीतीदायक असतात, घाबरट असतात. त्यामुळं त्यांनी मतदानाला या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतला. परंतु या थांबवलेल्या मतदानाचा आम्ही ग्रामस्थ सर्वजण निषेध करतो, जाहीर निषेध करतो. हे चुकीचं आहे. आमचं मत मांडायला आम्हाला अधिकार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे आमचं कुणाच्याही विरोधात मत नव्हतं, हे कुणाच्याही समर्थन मत नव्हतं. हे फक्त आमचा कल, आमचं मत योग्य आहे का हे आम्हाला फक्त तपासायचं होतं. आमची विनंती होती, परंतु ती शासनानं धुडकून आलेली आहे. आमचा जाहीर निषेध आहे.